मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत बाप्पांच्या मूर्तीचे समुद्र, तलाव आणि नदी येथे विसर्जन केले जाते। पण ज्या मूर्ती पाण्यात विसर्जन होत नाहीत त्यांचं काय? विसर्जित न झालेल्या मूर्ती मग ओहोटीला पाण्याबाहेर येतात। त्या मूर्तींची एक प्रकारे विटंबना होते, गणेश भक्तांच्या भावना दुखावतात। मग अशा मूर्ती पुन्हा खोल पाण्यात नेऊन विसर्जित करणे गरजेचे ठरते। हेच कार्य अलिबागमधील बोडणी कोळीवाड्यातील अमर नाकवा हे गेले कित्येक वर्ष करत आहेत। ते दरवर्षी सारळ समुद्रकिनारी पूर्णपणे विसर्जित न झालेल्या गणेश मूर्ती जमा करतात। त्यानंतर आपल्या बोटीतून खोल समुद्रात नेऊन त्यांना विसर्जित करतात। यंदा अनंत चतुर्दशीला झालेल्या विसर्जन सोहळ्यातील पूर्णपणे विसर्जन न झालेल्या आणि किनाऱ्यावर दिसणाऱ्या गणेश मूर्ती अमर नाकवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमा करून समुद्रात विसर्जित केल्या। त्यांच्या या आगळ्या वेगळ्या सेवेचं आता कौतुक होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।